आज आपल्याला माहिती आहे आपण देशभर जे वेगवेगळे उपक्रम चालू असतात त्याच्यामध्ये आज 25 डिसेंबर आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीचा दिवस आहे आणि अटल बिहारी वाजपेयींचा अगदी जेव्हापासून आपण वाढदिवस करायचो तेव्हापासून हा सुशासन सप्ताह म्हणून आपण सगळीकडे पाळत असतो. गुड गव्हर्नन्स हा आपला अजेंडा आहे, केंद्रात असो राज्यात असो, आणि त्या गुड गव्हर्नन्सचा महापालिकेतला सुद्धा आपल्याला चांगला संकल्प करण्यासाठी त्यासाठी आजचा हा सोहळा नक्की पूरक ठरेल असं मला विश्वास वाटतो. मी अटलजींच्या त्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी भावना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. उपस्थित सीमाताई, राहुल भाऊ, बाळासाहेब आहेत, सावजी आहेत, साले आहेत, साहेब आहेत, अध्यक्ष माझ्या मागे सुजय आहे, पेशकर आहे, भाऊ बाबूल आहे, सर्व मान्यवर. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून त्यांनी आपलं नेतृत्व केलं. अनेक वर्ष मंत्री राहिले, परराष्ट्र मंत्री राहिले, पंतप्रधान राहिले आणि त्यावेळेला लावलेले छोटे मोठं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक असलेला आणि सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण प्रवेश सोहळाही बघतात. या ठिकाणी आमचे जुने स्नेही, त्यांचं आमच्यावर एक दिवस फार प्रेम होतं. दिनकर अण्णा, अण्णा आता शेवटचा प्रवेश, याच्या पुढे राहायचं आता. त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, आपल्या वहिनी साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, असंख्य कार्यकर्ते आहेत. माझी महापौर नितीन भाऊ या ठिकाणी येतात. त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीनजी भोसले, आम्ही विधानसभेचे सोबत होतो. कुठल्या वर्षी 9 ते 14 5 वर्ष तेव्हा सोबत त्या ठिकाणी होते. त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आमचे मित्र पांडेजी, चिरंजीव, आमच्या सुनबाई यांनी सुद्धा या ठिकाणी, माझी महापौर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अनेक मान्यवर त्यांच्यासोबत, मोठे पदाधिकारी, मग मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, उबाटाचे आहेत, सर्वांनी, भारतीय वैशालीताई भोसले पण या ठिकाणी आहेत. कुटुंबीय म्हटलं सगळं सर्व कुटुंबाला यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघतोय राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत. जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते, सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-2, 3-3 परिवार त्याचे काँग्रेसमध्ये राहिले, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण
आज या पक्षामध्ये प्रवेश करताय. मला पत्रकारांनी बाहेर विचारलं तुम्ही नाशिकमध्ये ठेवलाय की नाही, म्हटलं पुढे राहिला असेल तर तुम्ही सांगा. आम्हाला कोणी दिसत नाही. ते प्रमुख सगळे पदाधिकारी होते जे वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते, महापालिकेमध्ये निवडून येत होते, या ठिकाणी आमदारकीला सुद्धा होते, आमदारही होते, असे सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि याचं मुख्य कारण मी आपल्याला पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशातला, मोदींचं नेतृत्व अतिशय कठोर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि ती कामं त्याच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, ती त्यांची विचारधारा आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्येच राहावं.